केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची एनटीएच्या कार्यालयाला भेट। धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून नीट परीक्षेचा आढावा। 21 जून रोजी होणारी परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या सूचना। सर्व राज्यांशी परीक्षेबाबत समन्वय साधला जाणार। प्रधानमंत्र्यांची देखील माहिती पाहायला। तर केंद्र सरकारकडून आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल। सिलेंडर रिफिलची संख्या वार्षिक 9 वरून 4 वर। लाभार्थ्यांना केवळ 4 सिलेंडरवरच अनुदान मिळणार। उज्ज्वला योजनेचा मूळ उद्देश गरीब कुटुंबांना दिलासा देणं होता। तीच योजना आता आर्थिक ओझं बनत चालली आहे। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। स्वस्त इंधन हा गरीब कुटुंबाचा हक्क आहे, त्यावर गदा आणू नयेत, जयंत पाटलांची मागणी। सिलेंडरची संख्या आता 9 वरून 4 वर आली आहे। नंतर 2 वर आणून मग 0 वर आणतील। उज्ज्वला सबसिडीवरून वडेट्टीवारांचा केंद्रावर निशाणा। काँग्रेसनं चूल बंद करून गॅसकडे नेलं। आता भाजप गॅस बंद करून पुन्हा चुलीकडे नेईल। वडेट्टीवारांचा केंद्राला टोला। होर्मुझच्या समुद्रधुनी बंद राहिली तरी भारतामध्ये इंधन टंचाईची शक्यता नाही। भारताकडे कच्चं तेल एलपीजीचा 30 ते 60 दिवसांचा साठा। संकटाचा सामना करण्यास भारत पूर्णपणे सक्षम। चिंता करू नका, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांचं आवाहन पाहायला मिळतं। सरकारनं उज्ज्वला योजना बंद केल्यास आश्चर्य वाटणार नाही। उज्ज्वला योजनेसारख्या प्रकार लाडक्या बहिणींच्या बाबतीतही सुरू आहे। उज्ज्वला योजनेवरून रोहित पवारांची ट्विट करत सरकारवर टीका। मध्य पूर्वेमध्ये युद्धाच्या भीतीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ। ब्रेड क्रूड ऑइलच्या जो आहे किमतीमध्ये 13% जी आहे ती वाढून आता ही संख्या जी आहे ती 94 रुपये 38 डॉलर प्रति बॅलरवर पोहोचलेली आहे। WTAचं क्रूड ऑइलचंही 91.41 डॉलर प्रति बॅलरवर स्थिरावलेलं आहे। तृणमूल काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांना सोडून जाणाऱ्या खासदारांवर कल्याण बॅनर्जी यांची टीका। जे बंडखोर झाले आहेत ते लोकांमध्ये जाऊन काम करू शकत नाहीत। या सगळ्या खासदारांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला पाहिजे। पक्षातून बंडखोरी करणारे गद्दार आहेत असं वक्तव्य करण्यात आलं। ममता बॅनर्जींनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि त्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आहे। तृणमूल काँग्रेस पक्षात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व आहे। दोघांमध्ये जवळपास 45 मिनिटं चर्चा। आता बघूयात राजकीय टॉप 9 वर। ओबीसींचा कॉलम जनगणनेत नाही, तुमचा डीएनए ओबीसींचा आहे तर ओबीसीचा स्वतंत्र जनगणना करा। विजय वडेट्टीवार यांची केंद्र सरकारवर टीका। जनगणनेला ओबीसीचा कॉलम न जोडल्यास देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा। काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांची व्यंगचित्र। साप्ताहिक मार्मिकला कायदेशीर नोटीस। मार्मिक विरोधात 2 कोटींच्या मानहानीचा दावा। 15 दिवसांच्या आत बिनशर्त माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जा, नोटीशीत उल्लेख। आमदार संजय गायकवाडांना 100 कोटींचा अब्रू नुकसानीची नोटीस। भाजपच्या विजयराज शिंदेंची वकील असीम सरोदे मार्फत नोटीस। आदिवासी मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा विजयराज शिंदेंवर केला होता आरोप। देशात 50 ते 60 वर्ष राजकारणात काँग्रेसची मक्तेदारी होती। राजकारणातले हे साधू अंगाला भस्म लावून बसले होते का? संजय राऊतांचा घोडेबाजाराच्या आरोपांवरती सदाभाऊ खोत यांची टीका। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात भव्य मोर्चा। जयंत पाटील, राजू शेट्टी यांच्यासह अनेक शेतकरी रस्त्यावर। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। सांगलीमध्ये ड्रोन मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध। भंडारा जिल्ह्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे शेकडो कार्यकर्ते आता शिंदेंच्या शिवसेनेत सामील। आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पक्षाच्या वाढत्या ताकदीवर विश्वास व्यक्त केला। शिवसेनेच्या आक्रमक आणि विश्वासार्ह नेतृत्वामुळेच कार्यकर्त्यांचा कल वाढला, भोंडेकरांची प्रतिक्रिया। संजय राऊतांचं गिरीश सोमय्यांना पत्र। राजेश एक्सपोर्ट प्रकरणामध्ये बुलंद आवाज उठण्याची मागणी। पत्रात सोमय्यांचा परम आदरणीय महात्मा असा उल्लेख। भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार। नवी दिल्लीत मुनगंटीवारांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची घेतली भेट। ऑपरेशन ब्लू स्टार काळा दिवस। इंदिरा गांधींनी जबरदस्तीनं सैन्य पवित्र स्थळावर घुसवलं, मंत्री गिरीश महाजनांची टीका। तर ऑपरेशन ब्लू स्टार झालं नसतं तर वेगळं राष्ट्र निर्माण करण्याचा कट यशस्वी झाला असता। हर्षवर्धन सकपाळ यांचं प्रत्युत्तर। भारतीय सैन्य दलाचा अपमान करणाऱ्या महाजनांची हकालपट्टी करण्याची मागणी। दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 घडामोडी। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवा महाविक्रम नावावर करणार। सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा 4397 दिवसांचा विक्रम मोडीत काढणार।
पंडित जवाहरलाल नेहरूंनाही मागे टाकलं. मोदींनी नेहरूंच्या कार्यकाळाचा विक्रम मोडला असेल, पण नेहरूंच्या कार्याचा विक्रम नाही मोडू शकत. मोदींनी केदारनाथमध्ये जाऊन आत्मचिंतन केलं पाहिजे. मोदींच्या पंतप्रधान पदाच्या 12 वर्षांच्या निमित्तानं संजय राऊतांचा हल्लाबोल. राऊतांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन आत्मपरीक्षण करावं. नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार. मेवा खाणाऱ्यांनी मोदींच्या त्यागावर बोलू नये, भाजपचा राऊतांना टोला. नरेंद्र मोदींचा पंतप्रधान पदाला 12 वर्ष पूर्ण, पण त्यांना नेहरूंची बरोबरी करता येणार नाही. या काळात देशाचे 12 वाजलेत हे लोकांच्या लक्षात आलंय. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा टोला. पंतप्रधान मोदी जगातील सर्वाधिक काळ प्रधानमंत्री राहणारे नेते ठरतील. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विश्वास व्यक्त. मोदीजींनी असा कार्यकाळ पूर्ण करणारे ते यापुढे तसा कोणीही कार्यकाळ पूर्ण करणार नाही, असंही केलं वक्तव्य. लातूरच्या देवणीमध्ये बांबळी गावामध्ये शेतकऱ्याचा बैल वीज कोसळून दगावला. दुसरा बैल खरेदी करण्याची ताकद नसल्यानं नांगराच्या दुसऱ्या बाजूला चक्क पत्नीला झुंपावं लागलं. रोहित पवारांनी ट्विट करत हा व्हिडिओ शेअर केला. कुटुंबाला विशेष मदत मिळवून देण्याची रोहित पवारांची मागणी. पाटण्यातील प्रसिद्ध शिक्षक खान सर यांना पाटणा जिल्हा कोर्टाचा दिलासा. खान सरांच्या अटकेला पाटणा जिल्हा कोर्टाकडून स्थगिती. कोचिंग सेंटरवर गोळीबार घडवून आणल्याच्या आरोपांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीचे दर वाढले. सोनं 1,500 तर चांदी 4,000 महागली. सोन्याचे दर जीएसटीसह 1,55,530 रुपये प्रतितोळा, तर चांदीचे दर जीएसटीसह 2,56,470 रुपये प्रति किलो. फिफा वर्ल्ड कपमुळे नागपूर दोहा विमान प्रवास 2.5 पटीनं महाग. जुलै महिन्यात दोहासाठी विमान तिकिटाच्या दरात मोठी वाढ. तिकिटाचा दर 21,000हून 55 ते 63,000.